नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाठ्यक्रम F3 म्हणजेच अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन या विषयात जून 2024ला कोणकोणते प्रश्न आलेले होते. टोटल क्वेश्चन पेपर डिस्कशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. DLED एक्झामिनेशन जून 2024 फर्स्ट इयर क्वेश्चन पेपर. आपला विषय आहे अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन म्हणजेच पाठ्यक्रम F3. यामध्ये काय काय प्रश्न आलेले आहेत ते बघूया. हा पेपर जून 2024 ह्या वर्षाचा आहे. चला मग बघूया क्वेश्चन पेपर. यामध्ये प्रश्न पहिला आहे सूचनेनुसार पुढील प्रश्न सोडवा. त्यामध्ये पुढील विधाने सत्य का असत्य ते लिहा. म्हणजे चुकी बरोबर ते सांगायचे. त्यामध्ये पहिला, पाठ्यक्रम म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन होय. हे चुकी बरोबर आहे का नाही. अभ्यासक्रम ही ग्रीक संकल्पना आहे. आकारिक मूल्यमापन यालाच अंतिम मूल्यमापन असे म्हटले जाते. चौथा, वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाचे एक आणि एकच उत्तर असते. हा तर झाला प्रश्न पहिला मधला त्यानंतर ब आहे योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवामध्ये अ गट आणि ब गट दिलेले आहेत. अ गटमध्ये राल्फ टेलर, जेरोम ब्रुनर, रॉबर्ट ग्रॅने, बाउंड. तर ब गटमध्ये त्याची उत्तरे अभ्यासक्रम निर्मिती प्रयोगामागील तार्किकता, बोधात्मक कार्यनीती, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, स्वमूल्य निर्धारण संकल्पना आणि प्रशिक्षण प्रतिमान असे काही ब गटामध्ये त्याची उत्तरे दिलेली आहे. यानंतर पुढे प्रश्न दुसरा दिलेला आहे. खालील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दात लिहा. हर एक प्रश्न 2 मार्कासाठी दिलेला आहे. पहिला प्रश्न, पाठ्यक्रमावर प्रभाव टाकणारे कोणतेही 2 घटक स्पष्ट करा. दुसरा, पाठ्यक्रम रचनेची रेषीय पद्धती कशी स्पष्ट कराल. आणि तिसरा, ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे अध्यापन सूत्र सोदाहरण स्पष्ट करा. त्याच्यानंतर चौथा आहे अध्यापन व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच LMS याचा उपयोग तुम्ही कसा कराल. ह्या प्रश्नानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 1 ते 20 ते 1 ते 60 शब्दात लिहा. हा प्रश्न प्रत्येकी 3 मार्काचा आहे. त्यामध्ये पहिला, अभ्यासक्रम विकसित करताना तुम्ही कोणती 6 मूलभूत तत्त्वे विचारात घ्याल ते स्पष्ट करा. ह्या प्रश्नाला एक मध्ये दिलेला आहे. अभ्यासक्रम निर्मितीमध्ये प्राथमिक शिक्षक या नात्याने आपण कोणती भूमिका पार पाडाल. त्यानंतर दुसरा, वर्गाध्यापन करताना अध्ययन प्रक्रियेची कोणती वैशिष्ट्ये विचारात घ्याल. तिसरा, आकारिक मूल्यमापन व संकुलित मूल्यमापन यातील फरक स्पष्ट करा. डिफरन्स बिटवीन सांगायचा आहे. त्यानंतर चौथा, डॉक्टर ब्लूम यांच्या बौद्धिक कौशल्याचे वर्गीकरण आकृतीद्वारे स्पष्ट करा. ह्या प्रश्नाला आहे गॅग्ने यांची बोधात्मक कार्यनीती आकृतीद्वारे स्पष्ट करा. यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा प्रश्न चौथा, खालील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दात लिहा. हा प्रश्न प्रत्येकी 4 मार्काचा आहे. माइंड मॅपिंग म्हणजे काय. मनोचित्रण तयार करण्याचे टप्पे सांगून माइंड मॅपिंग नमुना तयार करा. त्यानंतर दुसरा, अनुदेशनाच्या घटना आणि त्याच्या अध्ययन प्रक्रियेची संबंध लिहा. तिसरा, विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी समजण्यासाठी 10 मुद्द्यांची अभिरुची प्रश्नावली तयार करा. त्याला मध्ये कोणत्याही इयत्तेतील घटक उदाहरण घेऊन संविधान तक्ता तयार करा. असा तर DED प्रथम वर्ष पाठ्यक्रम F3 ह्याचा पेपर आहे.